श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी म्हणतात की भगवंताच्या धैर्याच्या मार्गावरती ठाम राहा, कारण प्रत्येक संकट हे तुम्हाला शिकवण्यासाठी असतात आणि त्या संकटातून शिकवण म्हणजे काय तर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवणे. तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवल्याच्या नंतर तुम्ही साधनेवरती फोकस करतात आणि तुमची साधना चालू होऊन जाते आणि त्या साधनेच्या मार्फतच तुमच्या सद्गुणांचा विकास होतो. तसंच स्वामी म्हणतात की संकट ही आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. त्यांना तुम्ही धैर्याने आणि श्रद्धेने सामोरे जा. धैर्य आणि श्रद्धा यांच्यामुळेच तुमच्या प्रत्येक संकटावरती तुम्ही मात करू शकता. मित्रांनो, बघितलं गेलं तर आपण हे सगळे वाक्य कुठं ना कुठं बघितलेले आहेत, कुठं ना कुठं ऐकलेले आहेत. पण तुम्हाला कधी हा एक गोष्ट कधी मनामध्ये आली आहे का की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट तर विसरत नाहीये, आपण भगवंतावरती विश्वास ठेवतोय. 100% विश्वास ठेवतोय भगवंतावरती. भगवंतावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर पण कधी कधी आपल्या मनामध्ये ना एक अशी एक गोष्ट आहे ना येते की कळत ना कळत आपण त्या भगवंतावरती विश्वास ठेवतो, सगळं काही करतो, पण कळत ना कळत त्या संकटाला आहे ना आपण कुठं ना कुठं मोठंसं मानतो. का मानतो आपण संकटाला मोठं? होणार काय? आज जर एखाद्या व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारचं जर समजा संकट आलेले तर त्याच्यानुसार फक्त आणि फक्त एकच गोष्ट होणार आहे की तुम्ही आज कुठल्याही स्थानावरती आहात, तुम्ही त्या संकटाला जर तोंड दिलं नाही तर तुम्ही होणार फक्त आणि फक्त शून्य. त्या शून्याला आपण का घाबरतो मित्रांनो? या शून्याला घाबरण्याचं कारण म्हणजे की आपण त्या संकटांना मोठं मानतो. अरे जा त्या संकटाला सांगा की तू एवढा मोठा नाहीये, माझे ब्रह्मांड नायक किती मोठे आहेत. आणि ह्या छोट्याशा शब्दांमध्ये, या छोट्याशा वाक्यांमध्ये ना मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही संकटाला तुम्ही मात देऊ शकतात. कुठल्याही संकटाला मित्रांनो, कधी पण आहे ना, एक सांगतो मी तुम्हाला, स्वामी मार्गावरती चालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला स्वामी मार्गावरती हे प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला उत्तर भेटणार आहे, प्रत्येक प्रश्नांची उत्तर. पण ते उत्तर कसे असतात, त्या उत्तरांच्या माग हे काय संदेश दडलेला आहे? तर एकच संदेश दडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी माझे स्वामी हे खूप मोठे आहेत, ब्रह्मांड नायक आहे माझे स्वामी, आणि स्वामींसमोर ही सृष्टी आहे ना छोटीशी आहे खूप. माझे संकट आहे ना नखांच्या घाणीच्या बराबरीचे पण नाहीयेत, नखांची धूळ पण नाहीये संकट म्हणजे माझ्या स्वामींसमोर. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये फक्त आणि फक्त जर कधीही संकट आले तर त्याला तोंड देऊन सांगा की माझे संकटांपेक्षा माझे स्वामी फार मोठे आहेत आणि त्यांच्या एका दृष्टीने सुद्धा माझे संकट नाहीसे होऊन जातील. आणि प्रत्येक संकटातून पॉझिटिव्ह मार्ग काढायचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्हनेस असते प्रत्येक गोष्टीमध्ये. फक्त आणि फक्त प्रश्न पडतो त्या कशा काढायच्या आणि त्या कशा ओळखायच्या. या सगळ्या गोष्टी स्वामींवरती सोपून टाका. जीवन चलत राहा. जीवनामध्ये जे काही समोर वाढलेलं असेल त्याला एक्सेप्ट करा आणि समोरच्या मार्गावरती चलत राहा, धर्माच्या मार्गावरती चलत राहा. कर्म चांगले करा. स्वामी आज नाही तर उद्या तुमचे कर्म जोपर्यंत परफेक्टली चांगले होत नाही, स्वामींची कृपा तुमच्यावरती होऊ शकत नाही. चालते. श्री स्वामी समर्थ.